रवींद्र म्हात्रे, आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष व माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण येथे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेलो आहोत. आन देश की शान, देश की आप संतान थे, तिरंगों से रंगा तिरंगा आपकी ये पहचान है. रंग लाई आपकी कुर्बानी, फख्र से लोकमान्य आपका परिचय देती, फख्र से लोकमान्य आपका परिचय देती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतील ज्या असंख्य नेत्यांनी बलिदान केले त्यातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचे गणित व संस्कृतावर प्रभुत्व होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांचे पाळण्यातील नाव केशव असे होते, पण आई त्यांना प्रेमाने बाळ म्हणून हाक मारत. तेच नाव पुढे टिकले. महात्मा गांधीजींनी ज्यांना गुरुस्थानी मानले, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले, ते लोकमान्य टिळक एक उत्तम शिक्षक, परखड पत्रकार, न्यायप्रिय वकील व समाजासाठी झटणारा एक समाज सुधारक होते. टिळकांनी स्वराज्याची कल्पना मांडली. ते स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेने इंग्रज सरकार हादरून गेले. यातूनच होमरूल चळवळीची सुरुवात झाली. टिळक 1890 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. इंग्रजांच्या विरोधातील मवाळ धोरणाला त्यांनी कडाडून विरोध केला. समाज मनात असलेला असंतोष त्यांनी आपल्या भाषणातून व वर्तमानपत्रातून समाजापुढे मांडला. म्हणून टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. समाज जागृतीसाठी व समाज शिक्षणासाठी तसेच इंग्रजांच्या विरुद्ध हत्यार म्हणून टिळकांनी मराठीतून केसरी व इंग्रजीतून मराठा ही वृत्तपत्र काढली. या वृत्तपत्रातून लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य कोणी म्हणजे सूड घेणे नव्हे असे जहाल विचार मांडून सतत सरकारला अडचणीत आणले. राष्ट्रीय लढ्यासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू करून लोकशिक्षणाचे व्यासपीठ निर्माण केले. टिळक महान संस्कृत अभ्यासकही होते. त्याचबरोबर ते गणित व खगोलशास्त्राचे तज्ञही होते. इंग्रज सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष मंडाल्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. कारागृहात पाठवताच टिळक म्हणाले, बरे झाले, आता मला गीता रहस्य लिहिण्यासाठी वेळ मिळाला. श्रीकृष्णांचा जन्म कारागृहातच झाला. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता रहस्य या रूपात टिळकांनी कारागृहातच लिहून पूर्ण केली. टिळक म्हणायचे, संकटाचे ढग जरी कोसळले तरी त्या ढगांवर पाय देऊन मी उभा राहील. शुद्ध चारित्र्य, स्वार्थ त्याग, निर्भयता आणि बोले तैसा चालले. त्यामुळेच त्यांना लोकमान्यता लाभली. ते लोकमान्य झाले. स्वराज्य मिळवण्यासाठी परसत्तेविरुद्ध 40 वर्ष निनादत असलेली ही सिंहगर्जना 1 ऑगस्ट 1920 रोजी विराम पावली. या दिवसाने युगांत पाहिला. टिळकांच्या मृत्यूनंतर आचार्य यात्रे यांनी 200 ओळींचे काव्य लिहिले. त्यातील 4 ओळी. छत्रपतींच्या नव्या युगातील सरला अवतार, छत्रपतींच्या नव्या युगातील सरला अवतार, लपली म्यानी पुन्हा भवानी आजच तलवार. आर्यभूमीच्या आनंदाचा ढासळला स्वर्ग, की आशेचा ताजमहाल पावत असे भंग, की आशेचा ताजमहाल पावत असे भंग. आचार्य यात्रे म्हणतात, टिळकांच्या महान व्यक्तिमत्वाने भारलेल्या वातावरणात जरी नुसता स्वाच्छ्य वास केला तरी पारतंत्र्याची चीड येईल आणि स्वातंत्र्याची तळमळ उत्कटतेने अंतःकरणात उत्पन्न होईल. शेवटी टिळकांसाठी एवढेच म्हणावेसे वाटते की नसे प्रतिभेचे लेणे, नसे शब्दांचा फुलोरा, कसा रित्या या हातांनी तुझा सजवावा देवारा. परिमनी होती इच्छा तुझे बांधावे रावळ आणि पायाशी व्हावी भाव फुलांची ओंजळ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.